जनतेला माहिती आहे की हे माकड उड्या कुठून कुठे मारलेले आहेत आणि चेहरे तेच आहेत। यांनी काय विकास केलाय? आणि दिखावा करायचा, टेंडर पास करायचे आणि आपली घरं भरायची। हे 41 बिल्डिंगच्या जो काही बिल्डिंगी तोडल्या गेल्या ते त्यांना खोटं बोलून खोटे आमिष देऊन त्यांना सांगण्यात आलं। जे स्थानिक जे आमदार होते, गरीब जनतेला आज ते समजलं असेल की आपल्या पाठीशी कोण नाही, पण आमचे जे पक्षप्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण प्रभाग क्रमांक सी मध्ये उपस्थित आहे। प्रभाग क्रमांक सी मध्ये आज छाटणीचा विषय होता। ज्या लोकांनी काल जे नामांकन भरलं होतं त्याची छाटणी चालू होती। सध्या आपल्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार जे प्रभाग क्रमांक 7 चे उपस्थित आहे। त्यांनी 3 लोकांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि तिघांचा आता नामांकन डिक्लेअर झालेला आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे, काय विजन असणार आहे, काय प्रकारे ते पुढे काम करणार आहे, या सर्व गोष्टीवरती आपण थेट त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करू। सध्या आपल्या बरोबर महिला आहे, महिलाला आपण विचारायचा प्रयत्न करू। शिलाताई, काय सांगणार? अनेक वर्षापासून आपण बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहात आणि काम करत आहात आणि आता पहिल्यांदा आपण परत एकदा उमेदवारी भरली, कशा प्रकारे विजन असणार आहे आपलं? ही लढाई निष्ठावंतांची आहे आणि स्वाभिमानाची, अस्तित्वाची आहे पक्षाच्या पण। कारण ज्या पक्षाने यांना सर्व काही दिले आणि एवढे मोठे झाले, बलाढ्य, आणि त्यावेळेला त्यांना की पैसा आणि सत्ता याशिवाय काही दिसतच नव्हतं, म्हणून ते पूर्ण जाणीव विसरून दुसऱ्या पक्षात गेले। दुसऱ्या पक्षात जाऊन आज तिथे काय कोणाकोणाची स्थिती होते आहे। काही रस्त्यावर आहेत, त्यांना पक्षाने तिकीट दिलेली नाही आहे, तर हे फक्त सत्तेच्या आवासापोटी होते, स्वार्थापोटी। त्यांना जनतेचा तुमचा विकास पडलेला नाही आहे किंवा जनता कशी म्हणजे काय जनतेला दिलं पाहिजे, जनता काय मागते हे त्यांना माहीत नाही आहे। फक्त त्यांना सत्ता पाहिजे, पण जनताने पण ठरवलंय की कोण कोणत्या वेळेला उपयोगी येतो। आणि आम्ही तर आमच्या पक्षाचा आदेशच आहे, सत्ता असो किंवा नसो, पण तुम्ही रस्त्यावर असले पाहिजे। पण कशा प्रकारे आता विजन असणार आहे लोकांसाठी? ज्या प्रकारे आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय, आपल्या समोर 2 मोठे पक्ष, एक महायुतीची आणि दुसऱ्या समोर बहुजन विकास आघाडी, या दोघांमध्ये आपण लढाई कशी लढणार? लढाई आम्ही लढणारच आहे आणि त्यांना विजय मिळवून दाखवणारच आहे। हे आम्ही सांगण्यापेक्षा जनताच त्यांना सांगेल, कारण जनता सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे की हे माकड उड्या कुठून कुठे मारलेले आहेत आणि चेहरे तेच आहेत। यांनी काय विकास केलाय 25 वर्षात? आता जे खासदार त्यांचेच होते आणि दोन्ही सत्ताधाऱ्यांचे खासदारी होते आणि नगरसेवकी होते, आमदारी होते, तर लोकांनी तेवढं तर लक्षात ठेवलंय की बाबा आता बदल करायचाच आहे। नवीन चेहरा पाहिजे, जनतेला पण नवीन चेहरा पाहिजे की बस झालं, कंटाळलोय। लाईट, पाणी, रस्ते, खड्डे, रोडवरचे झाड पडलं, लाईट नाही 2-2, 3-3 दिवस, ना मच्छर, नाले सफाई, ना खाली दिखावा करायचा, टेंडर पास करायचे आणि आपली घरं भरायची। हे लोकांनी पण बघितले आणि लोक आता सुज्ञ आहेत। लोकांना चिन्ह कोणतं बटन दाबायचं, लोकांसाठी पण आताची पॅनल सिस्टम नवीन जरी असेल तरी पण लोक सुज्ञ आहेत, बरोबर बटन दाबणार। 17 तारखेला कोण विजयी आणि कोण पराजय हे 16 तारखेला कळणारच आहे। 16 तारखेला कोणाचे फटाके वाजतील तेही दिसेल। फटाके कोणाचे वाजतील हे सुद्धा बघण्यासारखं असेल, तो दिवसच असेल वेगळा। पण आता अजून लोक आपण त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करू। आपलं नाव काय? माझं नाव गणेश झावडे, 7क मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि तो आता अधिकृत झालेला आहे। तर आमची तयारी केव्हापासून असते, कारण शिवसैनिक हा तळागाळातला शिवसैनिक आहे, रस्त्यावर उतरून काम करतो आणि गेली 20 वर्ष आम्ही हेच काम करतो आहे आणि लोकांना लोक आता त्याची दाद आम्हाला देतील आणि भरघोस मतांनी निवडून देतील आणि आमचा मशाल ही विरार शहरात तेवत राहील। चॅलेंजर आपल्याला वाटत नाही का? ज्या प्रकारे प्रभाग मोठा झालेला आहे, 40 ते 43 हजारचा लोकसंख्यामध्ये आपल्याला प्रचार करायचा आहे आणि 2 समोर आपले मोठे पक्ष असणार आहे, कशा प्रकारे आपण प्रचार करणार? नाही, चॅलेंज हा शिवसैनिक कधी चॅलेंजला घाबरतच नाही। कितीही मोठे बलाढ्य शक्ती समोर असली तरी शिवसैनिकांची एकनिष्ठ आम्ही आहोत आणि तीच शक्ती आम्हाला बाळासाहेबांचं नाव घेऊन ऊर्जा देते आणि त्याच ऊर्जेला आम्ही आमची शक्ती समजून पुढे ही निवडणूक लढतोय आणि नक्कीच हा विजय आणि गुलाल हा आमचाच असेल। विजय आणि गुलाल हा आमचाच असेल असं थेट या उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवारांनी सांगितलेलं। आपल्या बरोबर आता कानकाबे, ज्यांनी आज ह्या सर्व तिघांची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्या कांद्यावरती प्रभाग 7 ची, त्यांच्याकडे पण चर्चा करणार आहे।
काय सांगणार, ज्या प्रकारे चर्चा चालू होती बहुजन विकास आघाडी आपली युती होणार होती पण ते झाला नाहीये कुठे शक्य. आपले जे आता मुंबईमध्ये मित्रपक्ष राज ठाकरेंचा मनच आहे त्यांची युती आहे पण ह्या ठिकाणी आपल्याला नाहीये. कशा प्रकारे आपण लढाई करणार आहे? आपल्या समोर दोन मोठे चेहरे असणार आहे, एक निषाद चोरगे असू शकतो आणि सुदेश चौधरी, ह्या दोघे एक मोठे चेहरे मानले जातात त्या प्रभागात. कशा प्रकारे लढाई असणार आहे? नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव निलेश बळीराम कानकाटे. मी प्रभाग क्रमांक 7 ड मधून उमेदवारी अर्ज भरला होता, तो आज माझा वैध झालेला आहे. त्यामुळे आजचं नामनिर्देशन पत्र हे पूर्ण सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी मान्य केलेलं आहे. त्यानंतर हे जे कोणी माझ्या विरोधात जे कोणी पक्षांतर्फे उभे केलेले आहेत निवडणुकीसाठी, मी यांना कधीच बलाढ्य मानत नाही. कारण का 30 वर्षाच्या विकासामध्ये हे इथून तिथून या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात गेलेले आहेत. हे लोकांनी बघितलेलं आहे. 30 वर्षाचा काळ हा फार वेगळा होता. त्याही वेळेस आम्ही लढलेलो होतो. आज या 30 वर्षानंतर प्रत्येक काळ हा बदलत गेलेला आहे. आणि मी स्वतः आणि माझे सहकारी त्यांनी करोना काळामध्ये भरपूर काही अशी मदत लोकांसाठी केलेली आहे का फुल ना फुलाची पाकळी ही लोकांसाठी केलेली आहे. वॅक्सिन आम्ही उपलब्ध करून दिले, लोकांसाठी अन्नधान्य उपलब्ध करून दिलं. याची लोकांना जाण आहे. आणि आम्ही एक जनतेमधले सेवक आहेत. आम्ही कधीच या खुर्चीसाठी किंवा शिवसैनिक हा कधीच खुर्चीसाठी हापापलेला माणूस नाही आहे. त्यामुळे मी कधीच यांना माझ्या समोर प्रतिस्पर्धी कधी मानत नाही. आणि जनता ही दाखवून देईल, ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी जनता दाखवेल का आपलं मत मशालीला कसं जाईल आणि विजयी कसं मिळवता येईल शिवसेनेचे उमेदवारांना, ही जनता दाखवून देईल. पण ज्या प्रकारे आपण ज्या परिसरात आता नेतृत्व करणार उमेदवारी घेतलेली आहे त्या परिसर अख्खा अनधिकृत भरमार आहे त्या ठिकाणी. त्या लोकांचं काय होणार जर आपण विजय झाला तर त्या लोकांसाठी कशा प्रकारे करणार? कारण भारतीय जनता पार्टी त्याला आम्ही दाखवला होता. 41 बिल्डिंगचा काय झाला, रमाबाईचा काय झाला आणि अनधिकृत जे बांधकाम बहुजन विकास आघाडीच्या काळात बांधण्यात होतं. आता अगर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही कशा प्रकारे बघणार? बघा, जनतेला कुठल्याही प्रकारची जनतेला तकलीफ होऊ देणार नाही. आणि उद्या ज्या 41 बिल्डिंगच्या जो काही बिल्डिंगी तोडल्या गेल्या ते त्यांना खोटं बोलून, खोटे आमिष देऊन त्यांना सांगण्यात आलं. जे स्थानिक जे आमदार होते त्यांनी त्यांना प्रत्येक प्रकारे पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे होते, त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडीचेही काही होते, त्यांनी प्रत्येकाने त्यांना आमिष दिलं गेलं का तुमच्या बिल्डिंगला काही होणार नाही, कुठल्याही प्रकारची तोडफोड होणार नाही. पण ते आज गरीब जनतेला आज ते समजलं असेल का आपल्या पाठीशी कोण नाही. पण आमचे जे पक्षप्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच जनतेच्या मागे उभे आहेत. आणि त्यामुळे आम्हाला अशी प्रकारची कुठली अडचण येणार नाही. त्यासाठी जनतेसाठी ते स्वतः उपस्थित राहतील आणि आम्ही त्यांना लोकांना न्याय मिळवून देऊ हे आम्ही स्वतःहून सांगतो. धन्यवाद. बघितलं, हे तिघे अधिकृत उमेदवार झालेले प्रभाग क्रमांक 7चे. ज्या प्रकारे ह्यांनी आता विश्वास दाखवलेला प्रभाग क्रमांक 7 मध्ये उरलेले अनेको कामे आता अजूनपर्यंत प्रलंबित आहे. ज्या प्रकारे ज्या कामाला बहुजन विकास आघाडीने नाही केला होता पण सत्ता परिवर्तन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने पण काहीच नाही केला असं त्यांनी थेट म्हणाले. 41 बिल्डिंगचं त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे. ज्या प्रकारे 41 बिल्डिंग आता रस्त्यावरती आलेले असे अनेक अनधिकृत वसई विरारमध्ये, त्याच प्रकारे प्रभाग क्रमांक 7 मध्ये मोजके आणि त्या ठिकाणी अशा लोकांना कुठे दाद भेटणार का, ह्या सर्व गोष्टी जबाबदारी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तिघे उमेदवारांनी घेतलेली आहे. अगर त्यांना विजय केला तर नक्की त्या लोकांचा विश्वास दाखवून ते लोकांना मदत करणार.